श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. मागच्या काही दिवसांमध्ये काही पर्सनल रिझन्समुळे मी व्हिडिओज अपलोड करू शकले नाही, त्याबद्दल मनापासून क्षमस्व. आणि आज खरं तर व्हिडिओ रेडी होता, पण व्हॉईस ओव्हर राहिला होता, त्यामुळे अपलोड करू शकले नाही. आणि थोडी तब्येतही ठीक नव्हती, आवाज प्रचंड वाईट येत होता. आफ्टर रेकॉर्डिंग तर खूप जास्त विचित्र वाटत होता, त्यामुळे मग मी रेकॉर्डिंग पण केलं नाही. पण आता थोडी तब्येत ठीक आहे आणि आवाजही व्यवस्थित आहे. सो म्हटलं मग आज व्हॉईस ओव्हर करून व्हिडिओ अपलोड करावा. खूप दिवसांपासून खरं तर गॅलरीचा मेकओव्हर करायचा होता आणि माझ्याकडे हे असे स्टँड होते जे साधारण 3 फूट रुंदीला होते. आणि त्यामुळं होत असं होतं की माझी गॅलरीतला ऑलमोस्ट 50% स्पेस हा त्याच्यामध्येच जात होता आणि खूप जास्त गॅलरी व्यापल्यासारखी वाटत होती त्याने. सो त्यामुळे मग एका वेल्डरकडे नेऊन मी ते मध्ये कट करून त्यांना असं 2 पोर्शनमध्ये कन्वर्ट करून आणलं. आता अर्थात ज्यावेळी आपण कुठल्याही लोखंडी गोष्टीवर नव्याने वेल्डिंग करतो, त्याचा पूर्वीचा कलर निघाला जातो किंवा जिथे वेल्ड करतो तिथंसुद्धा कलर नसतो व्यवस्थित. त्यामुळे मग सकाळीच अर्जू ज्यावेळी झोपला होता त्यावेळी पटकन कलर करून घेतला या सगळ्या गोष्टी. आणि ज्यावेळी वेल्डिंगचं किंवा अशा छोट्या छोट्या रॉड असणाऱ्या गोष्टींना कलर करायचा असतो तर मोस्टली मी टूथब्रशचा वापर करते, जेणेकरून कलर वेस्टही होत नाही, इकडे तिकडे लागतही नाही आणि कलरिंगही खूप व्यवस्थित केलं जातं. त्यानंतर अर्चूला छान गार्डनमध्ये खेळवून आणलं आणि संध्याकाळचंही जेवण मी लवकर बनवून घेतलं होतं बिकॉज मला गार्डनमध्येही जायचं होतं. एव्हाना माझं गॅलरीतले जे स्टँड्स होते तेही सुकले होते व्यवस्थित. सो मग काही नवीन कुंड्या घ्यायच्या होत्या, नवीन झाडं घ्यायची होती, म्हणून मग आम्ही नर्सरीमध्ये आलो. आणि फार सुंदर सुंदर झाडं होती इथे, शेवंतीची असतील किंवा गुलाबाची, जास्वंदीची. पण होतं असं की माझ्या गॅलरीमध्ये फारसं ऊन येत नाही, त्यामुळे मला ऑलवेज झाडं सिलेक्ट करताना अशी सिलेक्ट करावी लागतात ज्यांना एकतर खूप कमी सूर्यप्रकाश लागेल किंवा जी ऑलमोस्ट इनडोअर प्लांट्स असतील. पण त्यातही मी थोडा जास्वंद वगैरे सिलेक्ट करते, कारण थोडंसं मग ग्रिलच्या साईडला ठेवलं की थोडंफार संध्याकाळचं ऊन येऊन जातं, सो तेवढंही पुरेसं असतं. त्यामुळे झाडांचं सिलेक्शनही मी शक्यतो त्याच पद्धतीने करते की कमी ऊन किंवा मोस्टली इनडोअर प्लांट्स. खरं तर तिथं असणारी शेवंतीची आणि झेंडूची झाडं मला खूप आवडली होती. इतके सुंदर फुलं आली होती त्यांना. पण मी अनफॉर्च्युनेटली मी ते घेऊ शकत नव्हते, कारण अगेन या दोन्ही झाडांना तीव्र सूर्यप्रकाश लागतो आणि माझ्या इथे तर अजिबातच ऊन येत नाही, त्यामुळं ती जगणं शक्य नव्हतं. आणि उगीचंच झाडं आणायची आणि ती मग खराब होऊन जातात किंवा मरतात, सो मला ते आवडत नाही, त्यामुळे मग मी अवॉइड केलं ती झाडं घेणं. आणि त्यानंतर थोडं पुढं आले, त्यांचा एक पूर्ण सेक्शन आहे जिथे फक्त इंडोअर प्लांट्स आहेत. सो मग त्यामध्येही बघावं म्हटलं काही वेगळी झाडं मिळाली तर. एक तर जास्वंद मी कंपल्सरी घेणारच होते, कारण जास्वंद असेल तर बरं असतं, थोडी फुलंही छान येतात आणि देवाला आपल्या बागेतलं एखादं फूल ज्यावेळी आपण देवाऱ्यामध्ये घालतो खूप छान वाटतं मनाला. आणि तुम्ही तर आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की अर्चू उठून आला की पहिल्यांदा गॅलरीच्या दरवाजातून बाहेर बघतो की आज एखादं फूल आलं आहे का. एखाद्या जास्वंदीला जर फुलं आलं असेल तर आम्ही जरी अगोदर देवपूजा केली तरीही ते फूल तोडून आणून वाहत नाही देवाला, कारण आम्ही वेट करतो की अर्चू उठल्यानंतर मग त्याची अंघोळ वगैरे झाल्यावर मग आम्ही ते फूल त्याच्या हातानेच आणून देवाला वाहतो. सो मग जास्वंदीचं तर एक झाड घेणारच होते, पण मी अशा काही झाडांच्या शोधात होते जे थोडीशी युनिक असतील, वेगळे असतील, पण ती सावलीमध्येही व्यवस्थित येतील. भरेमध्ये सीझनल असली तरीही चालते. सो मग मी ही अशी काही 3-4 झाडं काढली होती बाजूला आणि त्यानंतर मग गेले कुंड्यांच्या सेक्शनमध्ये, कारण मला काही कुंड्याही घ्यायच्या होत्या. आणि एक डोक्यात होतं की जे काही मी आता ग्रिलचं काम केलं होतं तर एल शेपमध्ये ते ग्रिल ठेवायचं आणि त्याच्यावर छान नव्या कुंड्या ठेवायच्या, जेणेकरून सगळ्या कुंड्या एकसारख्या एकसंध दिसतील.
आणि जसे मी कुंड्यांच्या सेक्शनकडे गेले की अर्जुही धावत आला आणि त्याने तर फार मोठमोठ्या कुंड्या दाखवल्या होत्या, ह्या घे त्या घे करत. सो त्यानंतर मग काही कुंड्याही घेतल्या, झाडंही घेतली. आणि खरं तर मला गवती चहाचंही झाड घ्यायचं होतं, पण मनासारखं मला मिळालं नाही, कारण थोडीशी पिवळसर पडल्यासारखी वाटत होती मला सगळीच गवती चहाची झाडं. आणि खरं तर माझी एक चूक झाली होती की मला कोकोपीट टाकायचं होतं कुंडीमध्ये, म्हणून मी पहिला जो माझा गवती चहा होता तो काढला आणि त्यानंतर त्याच्या मग मातीमध्ये कोकोपीट मिक्स केलं आणि त्यानंतर त्याला पुन्हा रिपॉट केला. पण मी एक ऑब्झर्व केली आहे गोष्ट की गवती चहा हा एकदा तुम्ही जर कुंडीत लावलात ना, तर त्याला शक्यतो असं उपटत बसायचं नाही. अदरवाईज तुम्ही ज्यावेळी रिपॉट करता ना, मोस्टली गवती चहा हा मरतो. त्यामुळे शक्यतो तो जसा आहे त्याला तसाच ठेवत जा. शक्यतो त्याला रिपॉट करायच्या भानगडीत पडत जाऊ नका, कारण फार खाली मुळ्या वगैरे वाढत नाहीत त्याच्या. पण हे 2-3 वेळा घडलं आहे खरं तर. माझ्या आईच्या बाबतीत असेल, माझ्या बाबतीत असेल, की ज्यावेळी आपण गवती चहा रिपॉट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याला उपटून बाहेर काढतो आणि पुन्हा त्याची जी काही पूर्वीची माती आहे ती मोकळी करून त्याला नवीन मातीमध्ये रिपॉट करतो, तर शक्यतो गवती चहा हा मरतो. त्यानंतर आम्हाला नर्सरीमध्ये असं छान लाल कृष्णकमळाचं झाड दिसलं. पण अगेन थोडा डाऊट होता मला की सावलीमध्ये कृष्णकमळ येईल की नाही माहिती नाही. त्यामुळे मी थोडासा माझा मोह आवरला. खरं तर माझी इच्छा आहे कृष्णकमळ लावण्याची. माझ्या आईकडे निळं कृष्णकमळ आहे आणि इथे लाल कृष्णकमळ होतं. खूप छान होतं फुल ते सुद्धा, बट आय डोंट नो ते येईल नाही येईल. सो त्यानंतर आम्ही आलो घरी. तर आत्ता छान नर्सरीतनं जाऊन आलो आहे आणि खूप छान छान झाडं मिळाली. तुम्हाला दाखवते मी झाड. हे एक जास्वंदीचं रोप आणलं आहे. अशी गुच्छाची जास्वंद आहे आणि ही आहेत छान छोटी छोटीशी 4 झाडं. याचं नाव मला माहीत नाही, पण आता ही लावायची आहेत सगळी. तर चला पटपट लावून घेते आता मी झाडं. झाडं लावायची होती, त्यामुळं तिथलं सगळंच हलवणार होतो आम्ही. सो मग डोक्यात आलं चला गॅलरी साफच करून घेऊया व्यवस्थित, कारण माझं मॅट आहे गॅलरीमध्ये. सो तेही कधीतरी असं झटकून त्याच्यावरून झाडून काढावं लागतं. साधारण मी 15 दिवसातून किंवा अगदी महिन्यातून वगैरे एकदाच ते झाडते, कारण ते खूप हेवी आहे. माझी गॅलरी फार मोठी आहे, ऑलमोस्ट 5x14 ते 15 एवढी मोठी गॅलरी आहे. त्यामुळे मग ते मॅटही तितकं मोठं आहे. सो ते फार हेवी जातं क्लीन करायला, उचलायला. म्हटलं आज जर करतोच आहोत गॅलरीचा मेकओव्हर, तर मग सगळं व्यवस्थितच करूया. म्हणून मग मी सुरुवातीला मॅट बाजूला घेतलं. प्लस मला या कुंड्याही भरायच्या होत्या. मी 10 कुंड्या घेऊन आले होते आणि गुच्छाची एक जास्वंद आणि जी ही 4 रोपं आणली होती ती खरं तर सीझनल रोपं आहेत, म्हणजे साधारण 4-1 महिनेच फक्त ही टिकतात. पण म्हटलं ठीक आहे, मला खूप आवडली ती, खूप छान फुलं होती त्याला आणि माझ्या आईकडे ही होती झाडं पूर्वी. जसं मी म्हटलं सीझनल आहे, त्यामुळे ते ऑटोमॅटिक जातात 4-5 महिन्यानंतर. पण तरी पण मी ती घेऊन आले होते, कारण म्हटलं ठीक आहे 4 महिने ते 4 महिने आणि रेट फारसा नसतो त्याचा. साधारण 30 रुपयाला एक झाड होतं ते, आणि मी 4 घेतली म्हणून त्यांनी मला 100ला 4 दिले, म्हणजे मला 25 रुपयांना एक रोप पडलं ते. सो म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मग कुंड्या भरायच्या होत्या, म्हणून मग म्हटलं मॅट थोडं बाजूलाच करूया, कारण एकदा मॅटमध्ये जर माती अडकली तर ती पटकन निघत नाही. तुम्हाला थोडंसं फोर्सनी पाण्याने हे करावं लागतं. सो मी कुंड्या भरण्यासाठी अशी माती वापरते आणि ही मी थोडी सुकवून ठेवली होती. माझ्याकडे जी एक्स्ट्रा माती होती तर मी ती व्यवस्थित अंथरली होती पेपरवरती आणि ती 2 दिवस छान सुकवून मग मी भरून ठेवली होती त्या बादलीमध्ये. ती माती ही फक्त माती नाही आहे ती, तर त्यामध्ये कोकोपीटही मिक्स आहे आणि प्लस थोडंसं फर्टिलायझरही मिक्स आहे. म्हणजे साधारण 40% माती, 50% कोकोपीट आणि एक 10% फर्टिलायझर, अशा सगळ्या गोष्टींची मी ती माती बनवून ठेवली, जेणेकरून कुंडी भरणं इझी जातं. आणि कुंडी भरताना मी ऑलवेज सगळ्यात अगोदर कुठलीही कुंडी आणली तर त्याला होल करून घ्यायचा, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी असतं कुंडीमध्ये साठतं तर ते त्या होलांमधून बाहेर
निघालं जातं, जेणेकरून खाली पाणी साचून न राहिल्याने झाडांची मुळं कुजत नाहीत किंवा जास्त पाण्यामुळे झाडं खराब होत नाहीत. 2 किंवा 4 तुमच्या इच्छेनुसार तुम्ही होल करू शकता. 2 होलही पुरेसे असतात. सो सगळ्यात अगोदर मी होल करून घेते. त्यानंतर त्याच्यावरती पातळ मलमल किंवा जी आपली साडी असते, दुपट्टा असतो, यापैकी कशाचाही तुम्ही एक छोटासा पांढरा तुकडा काढू शकता. नॉट नेसेसरी पांढरा, एक छोटासा कापडाचा तुकडा काढू शकता आणि तो त्याच्यावरती टाकायचा. इथे माझ्याकडे कॉटनचं कापड होतं, सो मी त्याचाच तुकडा टाकणार होते. एक पातळ कापड आहे ते, सो मग त्याचा तुकडा टाकणार होते. आता हे कशासाठी टाकायचं, तर आपण ज्यावेळी कुंड्यांना पाणी घालतो तर जसं मी म्हटलं की खालती होल करून घ्यायचं त्याला, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. आता एक्स्ट्राचं पाणी ते निघून जातं, पण ज्यावेळी आपण होल करतो त्यावेळी त्या पाण्यासोबत खालची मातीही बाहेर येते. आणि एकतर आता मी गॅलरीमध्ये हे सगळं ठेवते, त्यामुळं गॅलरीही खराब होते आणि प्लस माती वाहून जाते कुंडीतली. सो ते होऊ नये म्हणून असं कापड खाली घालायचं, जेणेकरून फक्त पाणी झिरपून जावं आणि माती ॲज इट इज राहावी कुंडीमध्ये. त्यानंतर खालती मी अशी कोकोनटचे जी वरची आपण शेंड्या ज्या काढतो नारळाच्या, त्या शेंड्या थोड्याशा लूज करून घ्यायच्या, म्हणजे पिंजून जसं घेतो आपण कापूस वगैरे त्या पद्धतीने. आणि खालचा एक लेअर साधारण 2 इंचाचा लेअर हा त्या नारळाच्या झावळ्यांचा ठेवायचा, जेणेकरून खाली हवा मोकळी राहते आणि त्यामुळे मग कुंडीमध्ये सुद्धा थोडंसं छान मॉइश्चर टिकून राहतं. आणि त्यानंतर मग वरून ही माती घालायची, जी माती कोकोपीट आणि फर्टिलायझर यांचं मिश्रण असेल. तर माती घालताना सुद्धा एकदम पूर्ण भरून घ्यायची नाही कुंडी. अगोदर अंदाज घ्यायचा की तुम्ही जे झाड आणलेलं आहे त्याची हाईट किती आहे, त्याचा मातीचा लेअर किती आहे, त्यानुसार कुंडी ॲडजस्ट करायची, त्यानुसार माती ॲडजस्ट करायची. आणि ज्यावेळी तुम्ही ह्या अशा बॅग आणता तर त्या अगोदर वरचं जे प्लास्टिकचं कोटिंग असतं त्याला प्लास्टिकची बॅग असते ती कट करून काढून घ्यायची आणि त्यानंतर अगदी हळूवारपणे त्याची माती खालून सोडवून घ्यायची. खाली जर खूप जास्त प्रमाणात मुळे असतील तर ती नाही सोडवली तरी चालेल, तुम्ही ॲज इट इजही ठेवू शकता. पण मी ही आणलेली रोपं छोटी होती त्यामुळे फारशा खाली मुळ्या नव्हत्या, त्यामुळे मग मी फक्त खालची थोडी माती काढून घेतली. वरची शक्यतो ॲज इट इज तशीच ठेवायची माती, फार मुळ्या हलवायच्या नाहीत, अदरवाईज झाड पटकन जीव धरत नाही, त्यामुळे फार पण त्याच्या मुळ्यांना धक्का नाही लावायचा. आणि तुम्हाला ज्या हाईटवर झाड लावायचं आहे त्यानुसार मग मातीची हाईट ॲडजस्ट करायची आणि आणलेला हा झाड व्यवस्थित गच्च दाबून बसवायचं, जेणेकरून झाड खराब होत नाही. तुम्ही जर हलक्या हाताने झाड फक्त ठेवलं तर आतमध्ये खूप जास्त हवा राहते आणि ज्यावेळी तुम्ही पाणी घालता सो वरची जी माती असते ती मग खाली जाते आणि झाडाची मुळं उघडी पडतात, त्यामुळं ही झाडं मरण्याची शक्यता असते. मी बऱ्याच जणांचं ऐकलं आहे की आम्ही नर्सरीतून आणताना झाड तर खूप छान होतं, पण जसं आम्ही कुंडीत लावलं तसं झाड मेलं आणि वरवर सगळी त्याची मुळं दिसत होती. तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असतं की आपण व्यवस्थित दाबून झाड जर नाही बसवलं, नाही लावलं तर खाली हवा राहते त्यामध्ये आणि ज्यावेळी तुम्ही पाणी घालता त्यावेळी माती विरघळून ती खाली बसली जाते आणि झाडाची वरची मुळं उघडी पडतात, त्यामुळं झाड मरतं. त्यामुळे झाड लावताना नेहमी व्यवस्थित दाबून लावायचं, इतकंही नाही दाबायचं की त्याची मुळं तुटतील, एक नॉर्मल प्रेशर देऊन बऱ्यापैकी व्यवस्थित दाबून झाड लावायचं. आणि अशा प्रकारे माझी एक कुंडी भरून झाली होती. खरं तर मला आधीच्याही काही कुंड्या रिपोर्ट करायच्या होत्या आणि मी जे काही ते नारळाच्या शेंड्या जसं मी म्हटलं पिंजून घेतल्या होत्या, तर त्यावेळी त्याचं उडतं खूप बारीक बारीक धुलीकण आणि मग ते नाकात वगैरे जातात आणि मग सर्दी होते, त्यामुळे मग मी मास्कही घातला होता स्पेशली. त्यानंतर मग उरलेल्याही कुंड्या सेम ह्याच पद्धतीने भरून घेतल्या
आणि आमच्या या छोटूशा वाघोबाला त्याच्या पप्पांसोबत मी आतमध्ये कोंडून ठेवलं होतं, जेणेकरून तो बाहेर येणार नाही आणि मातीत खेळणार नाही. पण त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे होतं. तो सगळं गॅलरीच्या दारापाशी येऊन बघत होता, मम्मा काय करते काय नाही. बाहेर येण्यासाठी त्याची कंटिन्युअस धडपड चालू होती, पण त्याला जर मी बाहेर घेतलं असतं तर त्याने मला एकही कुंडी भरू दिली नसती. त्यामुळे मग मी त्याला बाहेर नाही घेतला. तर आता बऱ्यापैकी झाडं लावून झाले आहेत. तुम्हाला एक दाखवते आता गॅलरीचं. हो, अशी सगळी अस्ताव्यस्त पडलेली आहे गॅलरी. आणि इकडे अर्चितच्या बाबांनी आवरायला सुरुवात केलेली आहे. स्वतः हे सगळं अजून मॅनेज करायचं आहे. आणि अर्चितराव आतमध्ये कुठेतरी टी व्ही बघत बसलेत. अर्चितचं चांगलंच फावलं आहे खरं. आता ॲक्च्युली मला इथं कुठेही कॅमेरा लावायला व्यवस्थित जागा नाही आहे, उगाच फोन वगैरे पडेल. त्यामुळे आता तुम्हाला डायरेक्ट गॅलरीचा फायनल लुक बघायला मिळेल. अर्ची सुकली का गॅलरी? सुका हो, पप्पांनी सुकवली हो. ये आता ग्रास टाकू आपण त्याच्यावर. हां, ग्रीनवाला आपलं ग्रास टाकायचं. सगळी झाडं लावून झाल्यानंतर आम्ही सगळ्या कुंड्या आतमध्ये घेतल्या आणि पूर्ण गॅलरी मोकळी केली आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आम्ही जेवणं केली. तोपर्यंत गॅलरी छान सुकली होती. त्यानंतर मग पुन्हा एकदा ग्रास अंथरलं आणि जे काही आमचे स्टँड वगैरे बनवलेले होते मग ते व्यवस्थित लावून घेतले. त्याच्यावर छान नवीन भरलेल्या कुंड्या लावल्या आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील. थँक्स फॉर वॉचिंग.